होता, सातवा निजाम, एवढी संपत्ती त्यानं जमा केली होती की बाहेरच्या बाजूला जिथं किंग कोठी नावाचं त्याचं घर होतं, किंग कोठी के, तर त्या किंग कोठीमध्ये म्हणजे एवढं मोठं अशा प्रकारचं घर आहे, तर त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजे संपत्ती जमा झाली. मग त्या संपत्तीचं करायचं काय? रोज नजराणी यायचे लोकांचे, म्हणजे नजराणी म्हणजेच भेटवस्तू यायच्या. मग एकदा पडदे उडायला लागले म्हणून त्याला अर्धा किलोचा इकडं तोडा बांधला, तिकडच्या बाजूला त्यानं काहीतरी वेगळं बांधलं, हे असे लटकून राहायचे. त्याच्याचबरोबर जास्त संपत्ती झाल्यावर एक ट्रक आणली, विश्वास कुणावर नाही या बाजाराचा. मग ट्रक आणली आणि ट्रकमध्ये सगळं सोनं ठेवलं, त्याला कुलूप लावून कमरेला चावी आणि खिडकीत बघत बसणे, एवढा त्याचा उद्योग राहायचा. म्हणजे मस्त बघत राहायचा, जगामध्ये काय चाललंय, कशाचं काय त्याला देणं घेणं नसायचं. अशा प्रकारचा हा निजाम मात्र राजेशाहीमध्ये सोपा असतो. म्हणून आता कदाचित पुन्हा चर्चा सुरुवात झाली. आता ही जे आपण बघतो फ्रान्समध्ये काय चाललंय, जर्मनीमध्ये काय चाललंय, इंग्लंडमध्ये कशा प्रकारचे मोर्चे निघतायत, अमेरिकेमध्ये काय झालेलं आहे, आणि काल बघितलं आपण की आणखी वेगळे संघटन तयार व्हायला लागलेत. म्हणजे लोकशाही जास्त झाली का हा सुद्धा विचार येतो. तर अशाही प्रकारच्या माणसाचा राज्यकारभार व्यवस्थितपणे चालला, खालची पिढी व्यवस्थितपणे राज्यकारभार त्या ठिकाणी करत असते. आणि अशा कारभार करत असताना इथला ज्यावेळेस आपण आढावा घेतो की या निजामाच्या काही चाली आहेत. आता मला आज थोडंसं उशिरा बोलवलं आहे, म्हणजे 18ला बोलवलं आहे, म्हणून थोडंसं 18च्या आपण पुढच्या चर्चा करूया. आपण काय करूया की काल स्वातंत्र्य संग्राम झाला आपल्याला, तो कसा झाला हे आपल्याला माहीत आहे की आपण त्याच्याशी लढलो. मात्र ज्या गोष्टी अनफोल्डिंग आहेत, गाळीवचा अर्थ होता अनफोल्डिंग स्टोरीज आहेत, या अनफोल्डिंग स्टोरीजवर आपण इथं थोडक्यात चर्चा करूया. तर हा जो निजाम होता, निजाम बेसिक तुम्हाला कळलेला आहे की हैदराबाद या ठिकाणी राहणारा म्हणजे जो निजाम होता, सातवा निजाम 1724ला जे काही त्याचं घराणं सुरू झालं आणि ते 1948पर्यंत चाललं आहे. ह्या एक बेसिक सोडूया आपण. तर तिथं त्यानं काय काय भानगडी केल्या आणि आपण कसं त्याच्यातून बाजूला निघालो हे थोडक्यात आपण चर्चा करूया. तर त्याच्यानुसार या निजामानं खर्च जरी करत नसला तरीसुद्धा त्याच्या चाली जर आपण बघितल्या तर अतिशय वेगळ्या स्वरूपातल्या चाली होत्या. त्याच्या सुधारणा काही काही वेळेला वाटतं की निजामाच्या जे सुधारणा आहेत इंग्रजांच्या तोडीच्या होत्या. आपला हा रोड रस्ता त्याच कालखंडामध्ये बनला गेलेला आहे. रेल्वे जे असेल त्या कालखंडातले रेल्वे आहे. म्हणजे त्याच्या सुधारणा जर आपण बघितल्या, उस्मानिया विद्यापीठ आपण बघा, उस्मानिया विद्यापीठामध्ये 1911 साली, आज आपण NEP मध्ये आलं आपलं की मातृभाषेमध्ये आपण शिक्षण घेतलं पाहिजे. 1911 साली त्यानं पूर्ण म्हणजे तुमचं मेडिकल एज्युकेशनसुद्धा त्यानं उर्दूमध्ये केलं होतं. म्हणजे जगाच्या पाठीवर हे वेगळे मुद्दे आपल्याला घ्यावे लागणार आहेत. तर असा असणारा हा जो निजाम होता, तर निजामाची आणखी एक जी चाल होती तर ते म्हणजेच त्याला जगाचं खलिफा व्हायचं होतं. जगाचा खलिफा, खलिफाचा अर्थ होतो की धर्मगुरू. मग याच्याकरता त्याने एक वेगळी चाल खेळली होती. तुर्कस्तानचा जो खलिफा आहे, म्हणजे जो काही धर्मगुरू असतो मुस्लिमांचा, तुर्कस्तानचा जो खलिफा आहे, तर त्या खलिफाच्या 2 मुली, दुर्रेशावर आणि निलोफर, या मुली आपल्या सुना म्हणून त्यानं करून घेतल्या होत्या. त्याची जी काही मुलं होती, आता 50 मुलं आहे, ती 2 मुलं जी त्याची महत्त्वाची जी काही अधिकृतपणे होते तर त्यांना त्यांनी करून घेतली होती. आता मुलं त्याच्या पुढचे आहेत. मुलानं सलग 23-24 वर्ष म्हणजे सूर्यच पाहिला नाही कधी. सूर्याचा त्याची भेटच झाली नाही, कारण का 3 वाजता उठायची दुपारी, रात्रभर त्यांचे उद्योग चालायचे. तर या मुली करून घेतल्या. याचं कारण काय होतं की यांना झालेलं मूल जे असेल, म्हणजे माझा नातू येणाऱ्या भविष्यामध्ये तो खलिफाचं पद त्याला मिळावं. म्हणजे जर खलिफाचं पद भारताला मिळालं असतं तर आपली अवस्था काय झाली असती आपण त्याची चर्चा आपण करू शकत नाही. आणि म्हणून अनफोल्डिंगमध्ये सांगतो तुम्हाला की जो तिथं असणारा जो काही हे होता खलिफा जो होता, या खलिफाचं ज्यावेळेस निधन कधी होईल तेव्हा होईल माहीत नाही. मात्र या खलिफाची कबर आपलं जे खुलताबाद आहे, खुलताबादला ॲडव्हान्समध्ये कबर खोदून ठेवली. त्यानं कबर खोदून म्हणण्यापेक्षा बांधून ठेवली, व्यवस्थितपणे कबर त्यानं बांधून टाकली. फार छान अशा प्रकारची कबर आहे. फार म्हणजे जगाला माहीत नाही या गोष्टी, फार कमी लोकांना माहीत आहेत या गोष्टी. तर कबर बांधून टाकली होती. आणि दुर्दैवानं दुसरं महायुद्ध वगैरे सुरुवात झालं आणि त्यामुळं त्याला काही इथं त्याचं डेड बॉडी आणता आली नाही. आणि मग आपण त्या कबरीपासून वाचलो. जर जगाच्या पाठीवर आज आपण विचार करायला लागलो, जर खलिफाची इथं कबर असती तर भारताचं चित्र तुम्हाला वेगळं दिसलं असतं आणखी. म्हणजे अशा प्रकारची जी काय असणाऱ्या या निजामाची जी चाली होत्या, तर त्या निजामाच्या चाली आपल्याला फार वेगळ्या त्या ठिकाणी दिसत आहेत. मग चांगल्या कामामध्ये आपण फार म्हणू शकतो, कारण का लेखाजोखा आपल्याला घ्यावाच लागतो. स्टेट बँक ऑफ हैदराबादची स्थापना केली. आणि आज आपण या ज्या भागामध्ये आपण राहतो, ज्या भागामध्ये आपण राहतोय, पुण्यामध्ये आपण म्हणतो ना पहिली शाळा कुणी काढली, काय काढली ह्याच्याशी मला देणं घेणं आहे. मात्र या ठिकाणी निजामानं महिलासाठी, आपल्यासाठी सर्व व्हर्नाक्युलर स्कूल, टेक्निकल स्कूल, इंजिनिअरिंग कॉलेज, या सर्व गोष्टी निजामानं फार केव्हाच अगोदर आपल्याकडे करून टाकलेलं आपल्याला दिसत आहेत. त्या कालखंडामध्ये वाचनालयाची स्थापना असेल, म्हणजे असं सर्व काही जगाच्या पाठीवरलं छान अशा प्रकारच्या सुविधासुद्धा या निजामानं आपल्या भागामध्ये केल्या होत्या. मात्र अट एकच होती की आपल्याला युनिफॉर्म छान होता,
म्हणजे आम्ही जर शिक्षक प्राध्यापक असलो ना, जी काही टोपी तशा प्रकारचा झब्बा लांब, जसं कव्वालीला म्हणतो ना आपण, ते कव्वालीसारखा जो ड्रेस पूर्णपणे टोपी, रुमी टोपी वर गोंडा आणि उभा राहायचं, जसं आपण आता विद्यापीठाचं गीत म्हटलात तशा छान अशा प्रकारची प्रार्थना म्हणायची, खिजर की उमर हो तुझको आला बक्स सिकंदर हो. ती प्रार्थना काय माहिती आहे, हे निजामा तू आमच्यावर राज्य करतोय, असंच राज्य तुझं पिढ्यानपिढ्या चालू दे, याच्याकरता तुला दीर्घायुष्य लाभू दे, अशी सकाळी प्रार्थना म्हणावं लागायची आपल्याला. तर तशा प्रकारचा निजाम ज्यावेळेला आपण पुढले टप्पे पाहायला लागलो, तर या निजामाच्या आणखी एक दोन अनफोल्डिंग स्टोरी ज्यावेळेस आपण पाहतोय, तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल, आपल्याकडे आंध्राची बस येते कधीमध्ये. आंध्राची बस आपल्याकडे जर येईल, AP पासिंगची जी बस आपल्याकडे येते बऱ्याच वेळेला, तर तिचं जरा थोडंसं ऑब्झर्वेशन करा, अवलोकन करा. तर त्या बसमध्ये म्हणजे तुम्हाला काय सांगायला लागलो की ही निजामाशी निगडीत विषयाने आजही चालू आहे. तर आंध्राची बस आली, समजा आपला आता पासिंग घेतली, आपल्या गाडीची पासिंग घ्या तुम्ही MH25. जर तुमची कार असेल तर त्याला काही सिरीज असते, RA वगैरे सिरीज असते पुढच्या बाजूला, आणि पुन्हा नंबर असतो. आपली स्कूटी असेल कुणी, प्रत्येकाने हा विचार करावा. तर त्याच्यानुसार निजामाच्या या आंध्र प्रदेशची जर गाडी आपल्यासमोर दिसली तर त्याची पासिंग AP आणि जी पुढची सिरीज आहे ती कंपल्सरी Z आहे. आत्ताही कंपल्सरी Z सिरीज आहे. तर त्याचं कारण होतं की जोहरा बेगम त्याच्या आईचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्या आईनं या रोल्स रॉइस किंवा पहिली बस त्या ठिकाणी सुरुवात केली. म्हणजे शत्रू असेल काही असेल, आपण प्लस आणि मायनस दोन्ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. तर त्याच्यानुसार आजही आपण बघितलं तर निजामाचे त्या ठिकाणी असणारे ही जी काही पद्धत किंवा हे जे असेल आपल्याला चालू राहिलेलं इथं दिसतंय. मग यावेळेला ज्यावेळेला निजामाचं चांगलं चाललं असं ज्यावेळेस म्हणतो, तर ते म्हणत असताना याच्यामध्ये मग मीठ कुठं पडलं, मग नेमकं काय झालं, निजामाच्या चांगल्या बाजू होत असतानाच आपण शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस येतो तर त्यावेळेला आपल्याला काय दिसतंय की छान चालू होतं निजामाचं, असं गृहीत धरू आपण. मात्र आपण पाहिलेलं आहे की दुसरं महायुद्ध जे होतं, त्या दुसऱ्या महायुद्धाचा ज्यावेळेस 1939 ते 45चा जर टप्पा आपण घेतला तर जग पूर्णपणे या दुसऱ्या महायुद्धानं व्यापून गेलं. पूर्ण जगामध्ये सर्वांना तडाखा बसला आणि त्यानंतर इंग्लंडची जी पकड होती ती ढिली झाली. आणि म्हणून बघा तुम्ही की 42-45 असे झपाट्यानं सगळे देश स्वतंत्र व्हायला सुरुवात झाली होती. मग त्यावेळेला इथंसुद्धा आता आपल्या इथं स्वातंत्र्याचं वारं व्हायला लागलं. आणि तशामुळं या असणाऱ्या चळवळीमध्ये इथं जी काही मराठवाडा राहतोय आपण किंवा इथं हैदराबाद जे संस्थान आहे याच्यामध्ये आर्य समाजाने फार मोठी अशा प्रकारची भूमिका निभावलेली आहे. आर्य समाजाला सुरुवातीला हे उत्तर भारतातून आलेली लोक होती. धारूरला त्याची त्या आर्य समाजाची स्थापना झाली, जागोजागी त्याच्या शाखा व्हायला लागल्या आणि मग लोकाला पेटवायला सुरुवात केली त्यांनी. मग हिंदू महासभा असेल, किसान दल असेल, पुन्हा काँग्रेस आलं. काँग्रेसचं वैशिष्ट्य आपल्या या आपण काय म्हणूया हैदराबाद संस्थानातलं काँग्रेसचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की ज्या दिवशी शाखा काढली, म्हणजे स्टेट काँग्रेस जे काही महात्मा गांधी वगैरे यांनी काढलेली जी काँग्रेस 1885 ज्या दिवशी शाखा काढली त्याच दिवशीच तिला बंदी घातलेली आहे. शाखा अनधिकृतच चालल्या, काँग्रेसला इथं काम करता आलेलं नाही. ही सर्व पुढारी जी काही मंडळी होती काँग्रेसची भले म्हणतो, मात्र अधिकृत त्यांना कुठेही मान्यता नव्हती. मग छोट्या छोट्या गोष्टीतून जसं का आपण पेटायला लागलो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं याला विरोध करायला लागलो, तसं का एक माणसानं पुन्हा ह्याच्यामध्ये एंट्री घेतली तर तो आहे रझाकार, ज्याला आपण शब्द आहे म्हणतो आपण नेहमी रझाकार आपल्या. पण आता रझाकार या शब्दाचा अर्थ जर म्हाताऱ्या माणसाला विचारला तर ते सांगतात रझाकारचा समानार्थी शब्द काय आहे, अन्याय अत्याचार. अन्याय आणि अत्याचारला रझाकार शब्द वापरतो. मात्र आता ते अन्यायामुळे म्हणतात, मात्र त्याचं कारण आणि त्याच्या मागचा इतिहास जर आपण पाहिला तर जसं आपण हिंदू महासभा, जसं इथं असणाऱ्या आर्य समाज आहे, किसान दल आहे, अशा प्रकारच्या संघटना स्थापन होत असताना मुस्लिमाचं सुद्धा उदात्तीकरण, मुस्लिमाचं सुद्धा त्यांना वाटलं की आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडवून आणावं. आणि म्हणून त्यांनी 1927-28 साली इत्यादिल मुसलमीन नावाची जी संघटना, मजलिस ए इत्यादिल मुसलमीन नावाची संघटनेची स्थापना केली. बहादूर यार जंग त्याचे अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर ही संघटना चांगल्याकरता काम करायला लागली. दुसऱ्या बाजूला इकडं जे आपली मंडळी होती, म्हणजेच ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे आहे, त्यांचा गोंधळ ज्यावेळेस सुरुवात झाला तर त्यावेळेला याच्यामध्ये 1946 साली आणखी एक आपल्या जिल्ह्यातल्या माणसानं त्याच्यामध्ये प्रवेश केला, एंट्री घेतली. त्याचं नाव होतं कासिम रजवी. म्हणजे 1982 पर्यंत आजचा लातूर हा आपला तालुका होता, म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं धाराशिव जिल्ह्यातलं एक गाव म्हणजे लातूर. तर तिथं एक वकिलीचा व्यवसाय करणारा कासिम रजवी, BLLB केलेला, मूळचा उत्तर प्रदेशमधला, तो तिथं राहत असताना ज्यावेळेस त्यानं या मजलिसचा अध्यक्ष झाला आणि मजलिसचा अध्यक्ष झाल्यानंतर आपल्या लोकांना विरोध करण्याकरता ही मजलिस जी होती या मजलिसला समांतर अशा प्रकारची आणखी एक संघटना किंवा उपसंघटना तयार झाली जे फ्रंटियरवर लढते. त्याचं नाव होतं रझाकार संघटना. रझाकार या शब्दाचा अर्थ होतो व्हॉलिंटियर,
किंवा स्वयंसेवक म्हणजेच एखाद्या संघटनेसाठी जे पुढहून काम करणारे, आपलं लग्न असतं, एखादा कार्यक्रम आहे, काही लोक झटतात तिथं, त्याला आपण म्हणतो किंवा चला स्वयंसेवक कोण आहेत तुम्ही कामाला लागा, त्याचाच अर्थ होतो रझाकार. तर तशा रीतीने एकंदर ही रझाकार संघटना स्थापन झाली. आणि ज्यावेळेस शेवटचे टप्पे आपण जर बघायला सुरुवात केली तर त्यावेळेला आता आपण स्वातंत्र्य व्हायला लागलो. आता स्वातंत्र्य होत असताना 1947 आलं. निजाम काय आपला आता मानायला तयार नाही आहे. निजामाच्या चाली आता पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये वेगळ्या सुरुवात झाल्या. पुढच्या बाजूला दुसऱ्या बाजूला पाकिस्तान वेगळं झालं आणि ह्यानं गुपचूपपणे पाकिस्तानची संधान मारायला सुरुवात केली. तिथं असणारे मोहम्मद अली जिना हे आपल्याकडे येऊन गेले आणि मग आपण आता स्वतंत्र होऊया अशा प्रकारचं स्वप्न तो बघायला सुरुवात झाली. त्याकडे काय नाही आहे, जे स्वतंत्र देशाला लागते सर्व गोष्टी या निजामाकडे होत्या. रेल्वे, पोस्ट, डाक, तार, काय जे तुम्ही म्हणाल ते सर्व काही होतं. जवळपास 20 ते 38 हजार त्याची फौज आहे. सर्व काही फौज त्या ठिकाणी. आजचं जे SP ऑफिस तुम्हाला दिसतंय पाठीमागच्या बाजूला, आता आम्ही एक 5-7 वर्षापूर्वी काढलं होतं ते, त्यावेळेच्या मिलिटरीचा कॅम्प आहे तो, म्हणजे त्यांची मिलिटरी तिथं राहायची. आणि अलीकडल्या बाजूला जर बघितलं तर एक त्रिकोणी अशा प्रकारचं एक तिथं DYSPचं कार्यालय जे आहे आता, तर ते SP ऑफिस आहे त्या कालखंडातलं. आणि तशा रीतीने एकंदर प्रत्येक ठिकाणी त्याची व्यवस्थितपणे यंत्रणा होती निजामाची. आणि मग त्यानं आता सुरुवात केली, हळूहळू करून हालचाली करायला सुरुवात केली की आता आपल्याला काय करायचं आहे, वेगळा देश निर्माण करायचा आहे. पाकिस्तानमध्ये जायची त्याची इच्छा नव्हती, वेगळा देश निर्माण करायचा आहे. आणि मित्रांनो, जर वेगळ्या देशाची संकल्पना राबली असती तर भारतासारखं वाईट जगात कुणाचंच झालं नसतं. शक्य आहे का? म्हणजे आपण या हैदराबादचा जर तुम्ही नकाशा काढा भारताचा, तर पोटात झालेला अल्सर म्हणू शकतो आपण, इतकी वाईट अवस्था झाली होती. मग तुम्हाला याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपलं, मला वाटतं तुम्ही उपळ्यामध्ये आहेत का? उपळ्यामध्ये आहेत ना, बरोबर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल आता सांगताना, हिथं जी राहतोय, योग बघा छान आहे तुमचा आणि माझा. आपण कधीही ही भूमी, मी जिथं उभा आहे आपण, ती भूमी कधीही निजामाकडे नव्हती, कधीही नव्हती बरं का, लक्षात घ्या. इथं आपण राहतोय ही इंग्रजाकडे होतो आपण, आणि भारताच्या स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांच्याकडे होती. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे, उपळा, काजळा, इथं पवारवाडी आणि त्यानंतर असणार तडवळा, येडशी ही गावं इंग्रजाकडे होती, निजामाकडे नव्हती. मग उपळ्याच्या लोकाला जर बाजारला यायचं झालं तर काय करावं लागायचं, इथं अंबाबाईचं एक माळ आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं ते हे शिंगोली गाव आहे. शिंगोलीला एक नाका आहे तिथं, म्हणजे मी त्याचं रिझर्वेशन केलं 2 वर्षापूर्वी, छान माझ्या हातून काम घडलं, कलेक्टरला सांगून छान बनवला आहे तो. तर तिथे एक छोटाशा प्रकारची रूम, म्हणजेच जकात नाका, त्याला आपण करोडगिरी नाव होतं. तर तिथं तुम्हाला पासपोर्ट काढावा लागायचा. उपळ्याच्या लोकांना उस्मानाबादला यायचं, धाराशिवला यायचं तर पासपोर्ट काढावा लागायचा. त्याच्यातला एक टोल नाक्याचं, तुम्हाला एक टोल नाका सुद्धा सांगतो. तुम्ही जिल्हा परिषदच्या पाठीमागे जायला तर न्यायाधीशाचं क्वार्टर आहे, जज क्वार्टर आहे का? आता आज जाऊन कधी सहज बघा, जज क्वार्टरच्या पुढच्या बाजूला एक रांजण पडला, लांब सडक रांजण आहे बघा तिथं, असा दगडी रांजण आताही आहे पडलेला. तर तिथं टोल नाका होता. यांची वाट, उपळा वाट अशी ज्या जेलच्या पाठीमागून जायची, मग तिथं तुम्हाला पावती फाडावं लागायची, मग तुम्हाला शहरामध्ये यायचं आहे. म्हणजे काय अवस्था झाली असते आपली जर असं, जर एक गाव इकडं आणि एक गाव तिकडं जर असं विचार केला असतं. वैराच्या पलीकडे गेलो आपण, निजामातली गावं, पुन्हा माड्याला पलीकडे गेलो की इंग्रजांची गावं. म्हणजे आपण त्याची कल्पना करू शकत नाही आहे. आज आपलं काश्मीर वगैरे एक नदीमध्ये आहे, पलीकडे ते आहे, ठीक आहे थोडा वेळ, मात्र आपण ही कल्पना करू शकत नव्हतो. अशा वेळेला जर काय घडलं असतं तर मग काय करायचं होतं. आणि म्हणून आपण काय केलं, निजामावर दबाव वाढवायला सुरुवात केली. ह्या निजामावर आता दबाव वाढायला लागले आणि वाढवत असताना निजामानं गुपचूप हालचाली करायला सुरुवात केली. शेवटच्या टप्प्यामधले जर आपण बघितलं की 1947 ते 48 हा जो 1 वर्षाचा कालावधी आहे, 1 ते 1.5 वर्षाचा, तर त्या असणाऱ्या आपल्या वंशजांनी जे भोगलं, तर त्या वंशजांना खऱ्या अर्थानं आपण सुलट दिला पाहिजे, सुलट घातला पाहिजे. अतिशय अन्याय आणि अत्याचाराची परिसीमा गाठलेली होती. या रझाकारांची मंडळी गावामध्ये राहायची. आता रझाकार म्हणल्यानंतर रेकॉर्डला कुठंच नाहीत. हे मित्रमंडळाची शाखा असतात ना एखाद्या नेत्याच्या, तशा प्रकारच्या ह्या शाखा प्रत्येक गावामध्ये ते पेरलेलं असायची. त्यांना सपोर्ट कोणाचा आहे, तिथल्या कलेक्टरचा आहे, तिथल्या SPचा आहे, तिथल्या असणाऱ्या वरिष्ठांचा सपोर्ट आहे. त्यामुळं 5 जरी असली, 10 जरी असली तर त्यांची दादागिरी त्या ठिकाणी चालायची. मनमानी अशा प्रकारचे अत्याचार, अन्याय त्या ठिकाणी व्हायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला या निजामानं 2 गोष्टी घडवून आणल्या होत्या की पाकिस्तानला 20 कोटी रुपये गुपचूप त्यानं लोन देऊन टाकलं होतं. पाकिस्तानला 20 कोटी त्या कालखंडामध्ये लोन देऊन टाकलं होतं. म्हणजे उद्या पाकिस्ताननं युनोमध्ये हा प्रश्न आपल्याकडे मांडावा. आणि ज्यावेळेस कळालं की हा आपल्यामध्ये सामील होत नाही आहे, त्यावेळेला निजामाच्या वाटाघाटीला सुरुवात केली. ही रझाकार संघटना पुन्हा 2 लाखावर गेली होती. यांच्या अन्याय अत्याचार वाढायला लागले होते. माझं जर तुम्ही असे झुंजलो आम्ही नावाचं पुस्तक वाचला तर डोळ्यात पाणी निघतं आपल्या. मी ज्यावेळेस ग्राउंडवर फिरतो, प्रत्येक गोष्टीला सरांनी सांगितलं, दगडं बोलतात, तुम्ही गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही आहे. अशा काही घटना मी जर तुम्हाला सांगितल्या. कळंब तालुक्यातलं गौर नावाचं एक गाव आहे, गौर,
किंवा इथलं उपळ्याची बी तशाच प्रकारची घटना आहे. गौर नावाचं गाव आहे, सकाळची वेळ होती, तर तिथं घटना घडली होती. तिथं असणारे कुलकर्णी कोणी होते, कुलकर्णी देशपांडे जे असतात ना पाटील, तर तिथं कुलकर्ण्याच्या मुलाला रझाकार सहज चालले होते. तर त्या रझाकारने मुलं 2 पोहत आहेत. ती मुलं आहेत 6वीला 7वीला मुलं आहेत. तर कारण नसताना त्याला पाण्यात बुडवून मारलं, त्याला बुडवून मारलं. मग त्यांच्या लक्षात कुणीतरी सांगितलं की ह्या रझाकारानं काम केलं आहे, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात उठाव करायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली फक्त. मग कमाल खान वगैरे जे काही तिथले असणारे येरमाळ्याचे रझाकार, पोलीस आले, आणि पोलीस आणून सकाळची वेळ होती, सकाळच्या वेळी रझाकार गावात आले. या कासिम रजवीनं आणि रझाकारानं जर तुम्हाला बोलवलं म्हटल्यानंतर आपल्या आरत्याला सुरुवात व्हायची, आरत्या करावं लागायच्या. संपला विषय, पुन्हा नाही आहे. महागारी सर्व गल्ली रडायला लागायची की तो आता जिवंत महागारी येणार नाही आहे. तशा रीतीने एकंदर गौरमध्ये सकाळी ते मारुतीच्या पारावर उभा राहिले आणि त्यांनी नावं काढायला सुरुवात केली. या रामाधनगरला आणा, या माणसाला आणा, त्या माणसाला आणा. अशा प्रकारची ज्यावेळेस नावाला सुरुवात झाली तर त्यावेळेला तिथं धनगराचा एक माणूस होता. तर त्याच्याकडं हे रझाकार गेले आणि सांगितलं तुम्हाला तिथं पारावर बोलवलं आहे. आता पारावर बोलवलं म्हटल्यानंतर त्याचं लहान मुलगा आहे, 2-3 वर्षाचा 4 वर्षाचा मुलगा आहे लहान, आणि त्याची आई आंधळी आहे. ती स्वयंपाक करते आहे, आणि स्वयंपाक करता सांगितलं त्या आईनं की माझ्या लेकराला नेऊ नका, तुम्हाला पाहिजे ते असं पैसे देते. मग त्या रझाकारने विचारलं की तुझ्याकडे म्हातारे काय पैसे आहेत, एक तर आंधळी आहे तू. तिनं सांगितलं थांब बाबा, माझ्याकडे मी लपवून ठेवलेलं किंवा जे जपून ठेवलेलं माझ्याकडे काय आहे. तिनं त्या चुलीच्या पुढच्या बाजूला खोऱ्यानं उकरलं, आपलं खोरप्यानं उकरलं, एक गाडगं निघालं. गाडग्यामध्ये सोनं नाणं काय जे होतं त्या पोरं देऊन टाकलं त्या रझाकारला. मग त्याला वाटलं की आपल्या लेकराला तर वाचेल तो. मात्र त्याने सांगितलं, त्या बाईला ढकललं आणि त्याला धरलं त्या माणसाला आणि वेशीकडे घेऊन चालली. त्याचा जो मुलगा आहे त्यानं सांगितलं, मला आता परवा मी गेलो होतो त्यावेळेस त्यानं सांगितलं की मी त्याच्या धोत्राला पकडलेलं मारुतीच्या मंदिरापर्यंत सोडलं नाही, माझ्या वडिलाला सोडा म्हणून तो धोत्राला लटकत तिथवर गेला होता. त्याला बाजूला ढकललं, आणि जे काही 10-12 माणसं होती तर त्यांना कासऱ्यानं पाठीमागं हात सर्वांचे बांधण्यात आले. आणि बांधण्यात आल्यानंतर तिथं जी तेरणा नदी आणि वड्याचा एका संगम होतो बाजूला गौरच्या गावामध्ये, बाजूला नेण्यात आलं. आणि नेण्यात आल्यानंतर सर्वाच्या हातून कडबा जमा करायला सुरुवात केली. मारवाड्याची गंज बाजूला होती, त्याचा कडबा जमा करायला सुरुवात केली, कडबा अंतरायला सुरुवात केली. आता सर्वांना माहीत आहे कडबा कशाकरता जमा होतोय, कडबा कशाकरता जमा होतो याची जाणीव आहे. बाजूला 1000-1500चा जमाव जमलेला आहे, मात्र ताकद नाही, कारण त्यांच्याकडे बंदूक आहेत. अशा वेळेला ते जे काही कडबा होता रचायला सुरुवात केली. आणि हा कडबा रचत असताना एकानं धाडस थोडंसं केलं, झटका मारला आणि तो पळून जायला यशस्वी ठरला. पळून जात असताना घोड्यावर त्याचा पाठलाग केला, मुद्दामून त्याच्या पायात गोळ्या घातल्या. पायात गोळ्या घातल्यानंतर त्याच्या पायाला बांधलं, घोड्यावर वरबळत त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि झोळी करून असं त्या चितेवर त्या असणाऱ्या सर्व लोकांना 12-13 लोकांना टाकलं. आणि आपल्या आई बाप मुलगा जे कोणी असतील त्यांच्या देखत वांग्यासारखे भाजून काढलं. ही होते रझाकार. तर अशा असणाऱ्या अनेक घटना मी तुम्हाला सांगतोय की इथं तशाच प्रकारची घटना आहे. इथंच अंबाबाईचा माळ सांगितलं, इथं विक्रमदादा पडवळचे वडील किंवा 12 वर्षाची 14 वर्षाची मुलं बार्शीला शाळेत चालली होती, फक्त टोप्या का घातल्या म्हणून इथल्या असणाऱ्या लोकांना इथं अंबाबाईच्या माळावर आणून गोळ्या घातल्या होत्या. कारण काही नव्हतं, कुणी विचारत नव्हतं. तर तशा वेळेला मग आपण ज्यावेळेला स्वातंत्र्याची वेळ आली, निजाम काही आपल्या देशामध्ये यायला तयार नाही आहे. आणि मग त्यावेळेला असणारे सरदार जे पटेल होते, सरदार पटेलांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली की आता जुनागडचा आपण मिटवलेला विषय, आता ह्याचं बघूया, आपण निजामाचं बघूया. मग आपल्यापुढं अडचण काय होती की आत्ताच सांगितलं की आपण लेट, माईक उशिरा सुरू झाला, मला काय त्याला वाटलं नाही, कारण आपण 2 वर्ष उशिरा स्वातंत्र्य झालेत. आपण पहिला 15 ऑगस्ट झालाच नाही, दुसराही 15 ऑगस्ट आपला झाला नाही. लक्षात घ्या, आपण 1949ला तिसरा 15 ऑगस्ट साजरा केला आहे, म्हणजे इतकं मागं आपण राहिलो होतो. तर तशा वेळेला मग ज्या वेळेला बघितलं की तिथं असणारा जो महाबत खान होता त्याचा विषय मिटला, तो पळून गेला पाकिस्तानला. काश्मीर जो विषय होता तो पंतप्रधानाच्या अखत्यारीतला होता. आणि गृहमंत्री जे होते पटेल, त्या गृहमंत्र्याला जे काय आणखी जे काही हे दिलं होतं, वेगळं खातं दिलं होतं, त्या याचं जे 565 संस्थाने होतं, तर त्या 565 संस्थानानुसार त्यांनी कारवाईला ज्यावेळेस सुरुवात केली, आपली एक लक लागली की 12 सप्टेंबरला जो त्यांचा सपोर्टर होता, निजामाचा सपोर्टर मोहम्मद अली जिना, पाकिस्तानचे पंतप्रधान, त्यांचं 12 तारखेला निधन झालं. आता 12 तारखेला निधन झाल्यानंतर आपली कारवाईला सुरुवात झाली होती. डीपमध्ये थोडंसं सांगायचं झालं तर आपण पहिल्यांदा ऑपरेशन कबड्डी राबवलं होतं. ऑपरेशन कबड्डी त्याला म्हणता येईल. म्हणजे बाँड्रीवर आपलं सैनिक फिरायचे, बार्शी सोलापूर जो रोड आहे ना, जिथं निजामाचं राजीद आहे, तिथं आपलं सकाळच्या वेळेला अशा प्रकारचे फिरायचं, म्हणजे थोडंसं मध्ये जायचं, रझाकाराचा बंदोबस्त करायचा, पाठीमागं पळून यायचं, त्याला ऑपरेशन कबड्डी म्हटलेलं आहे. ते ऑपरेशन कबड्डी व्यवस्थितपणे चालू झाला होता. आणि निजामावर कधी हल्ला करायचा याची चर्चा आता मंत्रालय लेवलवर सुरू झाली. 12 तारखेला
मध्येच ह्याचं जिनाचं निधन झालं. जिनाचं निधन झाल्यामुळं पुन्हा आणखी असणारे पंतप्रधान थोडेसे विचलित झाले आणि पटेलांना फोन केला. त्यांनी सांगितलं त्याने की आपण थोडे दिवस थांबूया का, कारण का आत्ता जिना गेलेले आहेत, जागतिक पातळीवर शोक आहे. पटेलांनी सांगितलं ऑलरेडी आमच्या सैन्यानं मोमेंटमध्ये सुरुवात केली आहे, सैन्य निघून गेले. पटेल कारण का खनखर त्याला व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यानुसार जर मिलिटरी आपण बघितल्या तर आपल्या जे काही मिलिटरी होती किंवा जे सैन्य होतं, निजाम जे हैदराबादचं आहे किंवा ज्यावर हल्ला करायचा आहे तर त्याला आपण नाव दिलं होतं ऑपरेशन पोलो. ऑपरेशन पोलो. आणि त्याला खाजगीमध्ये किंवा जगाला सांगितलं आम्ही राबवतोय काय, पोलीस ॲक्शन करतोय. कारण का मिलिटरी आपल्याच लोकांच्या विरोधात वापरायची नसते. तर ऑपरेशन पोलो जे होतं तर ऑपरेशन पोलोचंही 2 दिवसामध्ये विश्लेषण मी केलं होतं. या निजामाला पोलो आवडतोय. पोलोचा खेळ तुम्हाला माहीत असेल, घोड्यावरनं हॉकी खेळण्यासारखा असतो. 17 ग्राउंड आहेत त्या हैदराबादमध्ये. म्हणजेच 5 बाजूनी निजामाला काय करायचं, आपण अटॅक करायचा आणि टोलवत त्याचा गोल करायचा आहे, म्हणजे त्याच्यात जिंकायचं आहे. त्याला म्हणून नाव दिलं होतं ऑपरेशन पोलो. तर एक तुकडी आपल्या सोलापूरला त्या ठिकाणी होती. तर त्या तुकडीनं 13 सप्टेंबर 1948ला पहाटे 4 वाजता या ऑपरेशन पोलोला सुरुवात झाली. ऑपरेशन पोलोला सुरुवात झाल्यानंतर 2 मुद्दे आपल्याशी निगडीत मी सांगतोय, कारण मी थोडंसं पुढचं बोलायचं ठरलं होतं. त्याच्यानुसार एक तुकडी आली आपल्या घाटाच्या खालच्या बाजूला आली. एक जी तुकडी होती 3rd कॅव्हलरीचे जवान, त्याच्यामध्ये राजस्थानचे काही जवान होते किंवा त्याच्याचबरोबर असणाऱ्या कोल्हापूर संस्थांची राजाराम रायफल्स आहे छत्रपतींची, ते तिथे येऊन थांबले. आणि आपले रजाकार जे होते आपल्या प्रांतातले, तर त्यांनी आपला आश्रय घेतला होता घाटशीळ. तुळजापूरला आपण घाटातलं जे काही मंदिर आहे ना त्याला घाटशीळ म्हटलं जातं. तर त्यावेळेची घाटशीळ वेगळी आहे. तर त्याच्यावर आश्रय घेतला, छोट्या तिथं तोफा लावल्या होत्या. आणि मग आता सुरुवात झाली, खालून आपल्या एकमेकाला पारखायला सुरुवात झाली. आपल्या सैन्याला वाटलं की तुळजाभवानीचं मंदिर आहे, आता तुळजाभवानी मंदिराला आपण इजा पोचेल म्हणून दुपारच्या 3 वाजल्या. मग त्यांनी निरोप पाठवले किंवा गृहमंत्रालयाला किंवा काय करायचं नेमकं, हे वायरलेस सुरुवात झाल्या की आपण मंदिराचं काय करायचं. कारण का तिथून तोफ गोळा खालच्या बाजूला येतोय आणि आपली जी सैन्य होतं, भारतीय सैन्य थांबलं होतं खंडोबाच्या माळावर. खाली खंडोबाचा माळ आहे, म्हणजे घाटाच्या खाली. मग त्यांना आदेश आला की हे इथं घाटशीळ आहे, एक शीळ आहे, जर पडलं तर आपण थोडंसं त्याला पुन्हा रिकन्स्ट्रक्शन करू, मंदिर वेगळं आहे. आणि मग ज्यावेळेला तिथं गोळा डागला गेला, पहिला एकच गोळा, फार गरज पडली नाही या लोकांना, एकच गोळा त्याच्यावर डागला गेला. त्याचा असणाऱ्या चिंधड्या उडाल्या, तिथं राहणाऱ्या मोठा स्फोट झाला आणि त्या असणाऱ्या रझाकारांनी आता मागं यायला सुरुवात केली. म्हणजे तुळजाभवानीनं पहिला कौल आपल्याला त्या दिवशी सकाळी दिला, आपलं दुपारच्या वेळेला तिथं कौल दिला. आणि मग आपलं जे सैन्य होतं, आपलं सैन्य घाट सोडून वरच्या बाजूला आलं. त्यावेळेस घाट वगैरे वेगळा असेल कदाचित. तर वर आल्यानंतर आपलं जे सैन्य होतं, 3rd कॅव्हलरीचे जवान होते, तर तिथं आता थांबले चौकामध्ये. तुळजाभवानीचं मंदिर समोर आहे, त्यांना वाटलं दर्शन घ्यावं किंवा थोडंसं शुष्कार सोडायचं आहे निवांत, म्हणून खालच्या बाजूला थांबल्यानंतर ही जे रजाकार होते, या रजाकारानं पाठीमागून काही लोकांनी फायरिंग केली आणि त्याच्यामध्ये 2 जवान शहीद झाले. 2 जवान तिथं शहीद झाले. आता 2 जवान शहीद झाल्यानंतर त्याची कथा मुद्दाम सांगायला लागलो की नुसतं पुस्तकात असून भागत नाही आहे, मी जमिनीवर असला पाहिजे. मला एक फोन आला 4 वर्षापूर्वी की ते सांगितलं की सर चौकामध्ये तिथं 2 दगड आहेत, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे आणि तिथं लोक ओपन टॉयलेट आहे, कुणी बघत नाही आहे. मग मी बघितल्यानंतर मला दिसलं की त्याच्यावर काही नावं आहेत. तर ती नावं होती हरिराज सिंग आणि मांगेराम, 3rd कॅव्हलरी, 13 सप्टेंबर 1948. मग त्याचा शोध सुरुवात झाला आणि जिथं अशक्यप्राय असेल तिथं आम्हाला पाठवा. म्हणजे 1ल्या नंबरपासून ते 9व्या नंबरपर्यंत कुठलीही बॅटिंग, कुठल्याही लेवलला मला बॅटिंग करायला आणि कुठल्याही पॉईंटला मला बिल्डिंग करायला मी करू शकतो, ही माझं कॉन्फिडन्स आहे. मग ज्यावेळेला मला ते समजलं तिथं गेलो. मग त्याचं जे काही शोध सुरुवात केला, त्याच्या असणाऱ्या वारसाचा शोध सुरुवात केला. म्हणजे हे फेसबुक हे कसं वापरावं, हे कसं देव आहे. आता कालचाच किस्सा मी सांगतो तुम्हाला की या मायाजलाच्या माध्यमातून लाहोरच्या लायब्ररीत मी घुसलो काल आणि तिथलं एक पुस्तक क्रॅक केलं आहे. ह्या कासिम रजीचं पुस्तक या देशामध्ये आता कदाचित मी आणणारा पहिला व्यक्ती असेल. तिथलं पुस्तक काल मी क्रॅक केलं, त्याचे स्क्रीनशॉट काढत होतो, 200 स्क्रीनशॉट काढून मी ते काल काढले. आता त्याचं ट्रान्सलेशन करू. मग ज्यावेळेस मला समजलं की हे कोण आहेत, मग मी टाकायचं मांगेराम, हरियाणा, पंजाब, राजस्थान, इथं फेसबुकवर पोस्ट टाकायच्या. मग काय करायचं, ट्रान्सलेशन करायचं, पंजाबीमध्ये ट्रान्सलेशन करायचं, इकडे जायचं मराठीतलं पंजाबीत टाकायचं आणि पंजाबीकडून तिथं टाकायचं. मग असे सर्व नंबर टाकत मला बरेच फोन यायला लागले. म्हणले हे कहाँ से हो, महाराष्ट्र. कदम म्हटल्यानंतर त्या लक्षात आहे महाराष्ट्रातलं. म्हणले आप हमेशा डालते हो, आपका मतलब क्या है. मी म्हणलं ह्या 2 व्यक्तीला मला शोधायचं आहे. मग त्या व्यक्ती करत पुन्हा त्यांचा शोध लागला, त्या व्यक्ती सापडल्या मला. आता आपल्याला काय करायचं आहे, 3rd कॅव्हलरी. आणि आपल्याला सांगायला मला आनंद होईल
की मी मिलिटरीची बेसिक ट्रेनिंग केलेला माणूस आहे. मिलिटरीची बेसिक ट्रेनिंग केली, त्यामुळं आत्ता परवा माझं रिटायरमेंट झालं. सर्वांना माहीत आहे, मित्र कंपनीला रिटायरमेंटच्या दिवशी 100 किलोमीटर सायकलिंग मारली आणि मग माझा कार्यक्रमाला मी गेलो. आता इथल्या परिसराचं सांगायचं झालं तर म्हणजे हे आम्हाला किरकोळ वाटायला लागतं. परवाच्या दिवशी आमच्या नातानं तुमच्या परिसरामध्ये 7 वर्षाच्या मुलानं आमच्या नातानं 21 किलोमीटर सायकलिंग केली इथं. म्हणजे असं आमचं घरानं. तर त्याच्यानुसार मग आता थर्ड कॅलोरीचं कसं काढायचं हे काढलं. आता सुरुवातीला आपल्या माणसांचं आता काढायचं आहे मला मिलिटरीचं. मिलिटरीला कुठं कॉन्टॅक्ट आपण करू शकत नाही ना, पेपरमध्ये देता येतं ना, काय नाही. मग मिलिटरीतले काही माझे मित्रकंपनी आहेत वरिष्ठ पातळीवर. मग त्याची सुरुवात झाली की थर्ड कॅलोरीच्या मला COशी बोलायचं आहे. मग मी त्यांच्या वरिष्ठ कोण असेल, आमचे नायर नावाचे मेजर जनरल, त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी फोन दिला. मग फोन दिल्यानंतर मी त्यांना मॅसेज टाकला. मग मॅसेज टाकल्यानंतर रात्री 9च्या वेळेला मला एक व्हॉट्सअप कॉल आला कर्नल कमल सिंग. तर त्यांनी सांगितलं की सर आपल्याला काय पाहिजे नेमकं. मला अशा वरिष्ठांचा फोन आला आहे आणि मला तुम्हाला फक्त बोलायला 2 ते 3 मिनिटात, कारण का -25 आहे म्हणले मी सध्या काश्मीरमध्ये. तिथं ती असं वडून झोपावं लागतं. लक्षात घ्या, ती तसल्या प्रकारच्या बॅगा असतात आणि तशी लोक तिथं राबतात म्हणून आम्ही शांत तिथं झोपलेलो आहोत. ह्या मिलिटरीला सुद्धा खरंच सलोट आहे आपला. तर तशानुसार मग त्यांना सांगितलं की अशा प्रकारच्या 2 समाजाचा मी शोध लागला आहे. त्यांनी सांगितलं की सर भर पहिनं तुम्ही मन कर रहा है मेरा की बाहर आके थोडासा डान्स कर लू. म्हणजे ज्याचं आम्ही दरवर्षी जो सण साजरा करतोय, जो उत्सव साजरा करतोय, तर त्याची प्रत्यक्षात तुम्ही शोध लावलात. आणि मग सांगितलं तुम्हाला काय. मी म्हणलो वा, यावर्षी आम्हाला कलेक्टर साहेबांची परवानगी होती. छान मोठा अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार होता. मग आम्हाला जवान त्या ठिकाणी देणार आहेत. आणि मग तिथं जे स्मारक होतं पडलेलं अडगळीतलं शिवरायांच्या पुतळ्याच्या तुळजापूरच्या मागं, तर त्या स्मारकाला छान निधी मिळाला. ते स्मारक उभा केलं आणि त्यानंतर गेल्या वर्षी 13 सप्टेंबरला 45 जवान काश्मीरमधून तिथं आले आणि त्या असणाऱ्याला श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्याच्यामध्ये 5 कर्नल होते. त्या 5 कर्नल सॉल्यूट फॉर यू म्हटले. याच्यापेक्षा मला वाटत नाही की काय संशोधन वेगळं असतं. तर अशा रीतीने एकंदर ते केल्यानंतर आणखी एक दुसरा मुद्दा मला घ्यायचा होता. तशाच प्रकारे आपला नळदुर्गच्या आपण किल्ल्याला जातो. किल्ल्याला गेल्यानंतर एक जुना पूल आणि नवा पूल आहे. तर जो जुना पूल असेल तर जुना पुलाला नेहमी म्हटलं जातं की या हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या विजयातला साक्षीदार, पहिला साक्षीदार तो पूल आहे. आणि तिथली मंडळी जी होती ती मंडळी मागच्या 25 वर्षापासून त्याचं पूजन करतायत. मग मला बोलवलं पूजनला. मग आता मला बोलल्यानंतर माझं काम आहे संशोधन करणं. तशाच प्रकारे 13 सप्टेंबरला ज्यावेळेस आपण पाहिलं की 13 सप्टेंबरला ज्यावेळेस ही मिलिटरी जी ना सोलापूरची निघाली होती दयानंद कॉलेजहून. परवा सोलापूरला एक छान कार्यक्रम झाला आणि सोलापूरचं दयानंद कॉलेज मी तिथं सांगितलं. सोलापूरचं दयानंद कॉलेज म्हणजेच आपल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं अपत्य आहे ते. कारण का, जे तिकडचे आर्य समाजी लोक आली होती त्यांची शाखा त्या ठिकाणी होती. सरकारने 63 म्हणजे तिथं असणार नगरपालिका कुणी असेल 63 एकर जमीन त्यांना दिली आणि मग त्यांना वाटलं की आपण हे इथं काहीतरी केलं पाहिजे म्हणून 1940ला ते दयानंद कॉलेजची स्थापना झाली. तर तिथं मिलिटरी राहिली आणि ती मिलिटरी ज्यावेळेस मुवमेंट करत करत आता पुढं चालली. आता पुढं चालल्यानंतर नळदुर्गचा पूल आहे. नळदुर्गच्या पुलावर निजामाच्या सैन्याने एक आखणी केलेली होती. तर ती आखणी काय होती, नळदुर्गचा जर सप्टेंबरचा महिना आहे, यावर्षी बघा पाऊस आत्तासुद्धा बघितला आपण 17 सप्टेंबरला काल काय अवस्था आहे. अनेक रोड बंद आहेत. मला तर 1948ची आठवण झाली. त्यावेळेस पुलं मोठी नव्हती. मग आपली मिलिटरी ज्यावेळेस चालली, तो जो पूल आहे पहिल्यांदा आपल्याशी लढायचं आणि जर समजा नाही जमलं तर तो पूल उडवून देऊन टाकायचा. TT मूर नावाचे जो ब्रिटनचा एक कॅप्टन होता त्याच्याकडे ही जबाबदारी देऊन टाकली होती, पूल उडवून टाका. मग तशा वेळेला आपलं सैन्य ज्यावेळेस जात असताना मिलिटरीचे काही फोर्स असतात, किल फोर्स, जे काही म्हणजे बॅक फोर्स असतो, रिझर्व्ह पोलीस असतात किंवा रिझर्व्ह फोर्स असतो. तशा रीतीने एकंदर जो फ्रंटचा जे फोर्स होता तर ते फोर्स होता शीख रेजिमेंटचा. तिथं शीख रेजिमेंटच्या जवानांनी पोझिशन घेतली आणि अगोदर एक एक गाडी पुढं पास व्हायला लागली. मिलिटरीमध्ये फार वेगळं असतं. किंवा हे जे आज गृहमंत्री पंतप्रधान जर निघतात ना, आपल्याला कल्पना नाही करू शकत त्या गोष्टीची. लक्षात घ्या, अशा गाड्या का निघून जातात भरभरकने. पहिली गाडी, दुसरी गाडी, त्यांचे जे बॉम्ब स्फोट कुठं पेरले असतील तर त्या गाड्या त्यांना क्लीन करतात तो रस्ता आणि मग जो काय असतो VIP जात असतो. तशा रीतीनं जी स्मॅश फोर्स होता किंवा फ्रंटचा जो फोर्स होता त्यांच्या लक्षात आलं की पुढच्या बाजूला फायरिंग झालेली आहे. त्यांनी लगेच पोझिशन घेतली आणि पोझिशन घेतल्यानंतर फायरिंगच्या दिशेने जी 2 जवान जे होते ना, ती 2 जवानांनी आता अपोजिट फायरिंग करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये जो एक जवान होता त्याचं नाव होतं बचितर सिंग. बचितर सिंगनं हळूहळू करून पुढं सरकायला लागला आणि बचिंदर सिंग पुढं सरकत असताना त्याच्या पूर्णपणे कमरेची चाळणी झाली होती, पूर्ण चाळणी गोळ्याने. तशा अवस्थेमध्ये सुद्धा 10 फुटापर्यंत तो गेला आणि हँड ग्रेनेड जे असतं ना, छोटा बॉम्ब त्यानं काढला आणि जी गाडी होती महत्त्वाची बॉम्ब स्फोटानं डिटोनेटरची गाडी होती त्याच्यावर बॉम्ब टाकला. बॉम्ब टाकल्यामुळं
सर्व काही आपलं संकट टळलं. मात्र बचिंदर सिंगचं त्या दिवशी तिथं बलिदान झालं हे लोकांना माहीतच नव्हतं. आपण पूजन करतोय की फक्त पुलावर आपल्याला विजय मिळाला आणि ती गाडी उडवल्यामुळं आपलं सैन्य पुन्हा भर करणं पुढं निघून गेलं आणि आपल्याच या असणाऱ्या तुकडीनंच तिथं विजय मिळवला. मात्र हाही मुद्दा माझ्या पुढं ज्यावेळेस आला की मला पूजन करायला बोलवलं म्हटल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही पूजन करताय मात्र कुणाचं करताय? पुलाचं. पुलापेक्षा पुलाचं तर कराच मात्र पूजन करा. बचिंदर सिंगचं पहिल्यांदा स्टोरीज तिथं सांगितली. मग तो शोध सुरू झाला. तशाच प्रकारचा शोध सुरू झाला. 6-7 महिने शोधत होतो तर त्याचा असणारा वंशज मला सापडला ऑस्ट्रेलियामध्ये. आणि मग त्या असणाऱ्या म्हणजे तिथंही आता ज्यावेळेस होईल राजकीय पातळीवरला तो विषय आहे तर तशा रीतीने कदर की आपल्याला आश्चर्य वाटायला लागेल की या भारतातलं पहिलं अशोक चक्र आपल्या असणाऱ्या त्या पुलावरल्या बचिंदर सिंगला म्हणजे माझ्या जिल्ह्याला मिळालेलं आहे. हे पहिल्यांदा मी शोधलं. म्हणजे अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण काम करतो मित्रांनो तर त्यावेळेलाच आपला असणारा देश आपला असणारा परिसर त्या ठिकाणी घडत असतो. तर हे होत असताना 1-2 मुद्दे सांगून मी या ठिकाणी थांबेल की मग आता पुढं काय झालं. या 2 गोष्टी मग तर मी आपल्यासमोर घेतोय. आपल्याला माहीत पाहिजे की त्याच्या पुढं काय म्हणजे जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा एंड होत नाही आहे तोपर्यंत थांबायचं नाही. माझ्यापुढे एखादा प्रश्न आला तर माझं म्हणणं असतं पोस्टमार्टम करा. त्याचं जीवनामधलं जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल पोस्टमार्टम शब्द माझ्या मी लावून घेतलेला आहे. म्हणजेच काय की जोपर्यंत हातात घेतलेली गोष्ट संपत नाही तोपर्यंत त्याचा पिछा पुरवायचा. तुम्हाला यश कुठलंही तुम्ही क्षेत्रात असाल तुम्हाला यश तुमच्या हातात आहे. आणि तशानुसार मग माझं सुरुवात झालं. आता कासिम रजवी. मग कासिम रजवीचं काय झालं? ह्या निजामाचं काय झालं? हे प्रश्न आपल्याला पडतायत. आपली जी 13 सप्टेंबरची तुकडी निघून गेली पुढं तशाच प्रकारे निघून गेली. इकडून येरमाळ्याकडून जी काही संभाजीनगरची तुकडी आपल्या धाराशिवमध्ये आली. इथं धाराशिवमध्ये आल्यानंतर पहिला जो काही त्यांना विरोध झाला आपल्या जेलच्या पुढं ही जेल जी आपली 1899ला 2,55,000 समथिंग खर्चून बांधलेली आहे जेलाची. तर तशा रीतीनं त्या जेलच्या असणाऱ्या तिथं जो गार्ड होता त्यानं फायरिंग करायला सुरुवात केली रणगाड्यावर. त्याला काय लागतं 2 मिनिटाचं काम आहे. जरा टप्प्यात आला की त्याला डायरेक्ट बॉम्ब उडवून टाकला आपण म्हणजे तोफगोळ्यानं उडवून टाकलं आणि पटकन आपलं आलं ताब्यामध्ये आपला जो भाग असेल आला. आणि मग तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस ही आपली फौज पोहोचली 15 सप्टेंबरला तिथं पोहोचल्यानंतर आता सर्व बाजूने आपण घेरलेलं होतो. सर्व बाजूने त्याला घेरलेलं होतं. आणि घेरल्यानंतर तिथं असणारी जी मिलिटरी आहे बघा मिलिटरी कशा स्वरूपातली होती. अल अहमद अड्रूस त्या सेनापतीचं नाव आहे. निजामाचा सेनापती होता त्याचं नाव होतं अल अहमद अड्रूस. यांची मिटिंग भरली. यांचा जो प्रमुख रझाकाराचा प्रमुख होता कासिम रजवी. मी मगाशी सांगितलं कासिम रजवी कुठल्याही प्रकारचा जो संघटनेत नाही आहे ऑफिशियल नाही आहे. तो मिटिंगला बसला आणि मिटिंगला बसल्यानंतर राजानं विचारलं निजामानं विचारलं की आपल्याला हे गावं दाखवा कुठं आहे ते पूल कुठं आहे. हा म्हणजे तिथला असणार नान्नज सोलापूर जिल्ह्यातलं नान्नज हे आपल्याकडे होतं ही त्या लोकांना माहीत नाही. सोलापूरला चिटकून गाव आहे. तर त्यांनी सांगितलं हे गावं कुठं आहेत. मग ते म्हणले कुठं सापडायलाच तयार नाहीत गावं. मग एक जणांनी सांगितलं की साहेब हा नकाशा जो आहे ना शाळेतला नकाशा आहे मिलिटरीचा नकाशा नाही आहे. म्हणजे त्यांची तयारी नव्हती. आणि मग त्या अल अड्रूसने सांगितलं की भारतापुढे आपण लढू शकत नाही आहे. आणि त्यावेळेला हा ऑफिशियली जे असणारा हा जो कासिम रजवी आहे कासिम रजवीने सांगितलं एक गधा आहे साला इसको लात मार के हकाल दो. मिलिटरीच्या अधिकाऱ्याला मिलिटरीच्या सेनापतीला सर्वसामान्य माणूस बोलतोय अशी मुजोरी त्याची वाढली होती. मात्र व्हायची तेच झालं. आणि मग तिथं असणारे जे आपले अँबॅसेडर वगैरे असतात ना KP मेनन त्यांचं नाव त्यांनी सांगितलं निजामाकडे जाऊन की तुम्ही शरणागती पत्करा. आणि म्हणून लॉर्ड माउंटबॅटनला त्यांनी एक तार केलेली आहे. छान तार आहे. त्या तारेमध्ये एकच वाक्य आहे लॉस्ट. म्हणजे एवढंच सांगितलं लॉस्ट एवढंच सांगितलं. 13-14 तारखेला त्यांनी तार केलेली आहे. संपलंय आता. मग निजामाला सांगण्यात आलं तुम्ही शरणागती पत्करा सर्व काही होऊन जाईल. नसेल तर वरनं आता विमानं फिरलेत बॉम्ब तुमच्यावर टाकणार आहेत. आता त्यानं सांगितलं बाकी ठीक आहे पण माझ्या प्रॉपर्टीचं काय. मग चर्चा करू म्हटले हरकत नाही. मग त्याला सांगितलं की तुम्हाला आम्ही सर्व काही विश्वासात घेऊन तुम्हाला कुठलंही नुकसान होणार नाही. आणि मग तुम्ही काय करा आता रेडिओवर जाऊन तुम्ही आता शरणागती पत्करा. त्यानं सांगितलं की रेडिओवर जाईल. मग आता म्हणले मी एवढा रेडिओमध्ये बसणार कसा. ही राजे अशी विचित्र असतात. मग त्याला सांगितलं की तशी काय करायची गरज नाही आहे. तू अशा प्रकारे उभा राहिला की दांडकं पुढे बोलू शकतो. मग त्याने घोषणा केली की आम्ही बिनशर्त पाठीमागे त्या ठिकाणी घेत आहोत. आणि 17 सप्टेंबर 1948ला जो अल अड्रूस आणि आपले असणारे जयंत चौधरी यांनी सेकँड केलं. आणि त्यांनी कॅप उतरून जे एक वाक्य उच्चारलं की आम्ही बिना शर्त हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील होत आहोत. तर हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948ला 224 वर्षे चाललेला हा जे काही इथलं शासन त्या दिवशी समाप्त झालं. मात्र माझा इतिहास थांबलेला नव्हता कारण मला शोधायचा होता कासिम रजवी. सर्व माझ्या पुढं तुम्ही तर बसला सोडा
मी कुणाला हक्कानं तुमचाच म्हणून मी सांगतो की कुणाचा असेल तो पंजोबा आजोबा काय बसवायचे माझ्या पुढं बसवा, ते एक तर बारका कोण पण त्याला मी चुटका देणार. ही माझी अभ्यासाची पद्धत आहे. मग ज्या वेळेला माझं तिथं संपलेलं नव्हतं, मग मी सांगितलं की कासिम रजूचं काय झालं. आता निजाम हरलाय. निजाम हरल्यानंतर कासिम रजूचं कसं आहे की त्यांच्या गप्पा फार मोठ्या असतात बघा. त्यांच्या मोठ्या गप्पा असतात, ऐसा करेंगे आणि वैसा करेंगे. मग तो काय करतोय की एका रूममध्ये बसलाय आणि कानाला पिस्तोल लावतोय आणि सांगितलं की अभि देखो मेरा खेळ अभि चालू होने वाला आहे. हे सगळं संपलंय म्हणले आणि माझा खेळ सुरू होणार. माझे 200 जी काय 2 लाख लोक आहेत ना, ती 2 लाख लोक आता खेळ करणार आहेत, असं तो वल्गना करायला लागला. पटेलांना तार गेली. त्यांनी सांगितलं की अजिबात महत्त्व याला देऊ नका, त्याला काय गोळ्या घालून घेऊ दे, नाही तर त्याला काय करायचं करू द्या. एवढी मिलिटरी तिथं पोहोचलेली होती. मग शेवटी आपण असणाऱ्या या कासिम रजूला शेवटी 7-8 दिवसानंतर अटक केली. अटक केल्यानंतर 2 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. थोडं 5-10 मिनिटं जास्त होईल बरं का, हरकत नाही. तर एकंदर ज्यावेळेला या 2 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या 2 गोष्टी कुठल्या आहेत त्या, तर इथं असणारा जो कलेक्टर होता, शेवटचे कलेक्टर आहेत मोहम्मद हैदर, त्यांचं नाव मोहम्मद हैदर. विचार करा, या निजामानं आपल्या त्याची व्यवस्था, मी व्यवस्थेचं कौतुक करतो निजामाचं. जसं आज आपल्याला IPS IAS ची जेव्हा ट्रेनिंग चालते ना UPSC, तसं त्याची SCSC होती, आपलं HCS हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन होतं त्याचं. आणि त्याच्यातून निवडलेले कलेक्टरची किंवा तिथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची ट्रेनिंग लंडनला चालायची. आणि तशाच प्रकारचा निजामाच्या गृहमंत्र्याचा जावया असणारा मोहम्मद हैदर हे कलेक्टर म्हणून आपल्या इथं आले होते. कधी आले होते ते? मार्च 1948ला, म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी 8 महिने अगोदर आले होते. आता ते आले होते म्हणजे काय उगा आलेले नव्हते, तो सुद्धा खमक्या अशा प्रकारचा अधिकारी होता. त्याचा फोटो आता कसा काढला मी सांगतो तुम्हाला. तर इथं आल्यानंतर 8 महिन्यामध्ये त्या माणसानं एवढा गोंधळ घातला. म्हणजे गोंधळ म्हणजेच काय, आत्ता मागा सांगितलेले 12, तो जात असताना फक्त टोपी घातलेली माणसं त्याला दिसली, बैलगाड्या आडव्या दिसल्या त्याला. उपळ्याचा बाजार व्हायचा बार्शीला. उपळ्याची मुलं शिकायला उस्मानाबादला धाराशिवला नव्हती, बार्शीला होती, कारण का त्यांचा तालुका बार्शी होता. मग ते उपळ्यातून अशी निघाले बाजूला निघाल्यावर त्याला समोर गाड्या दिसल्या आणि सांगितले गांधी टोपी घातलेले कोण आहेत, आपल्या राज्यामध्ये गांधी टोपी कशी काय घालतात. त्यांनी सांगितले उपळेचे आहेत. मात्र आता चाललेत कुठून, आपल्या राज्यातून चाललेत. शूट हिम, गोळ्या घातल्या. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपलं सर्व काही प्रशासन बरखास्त करून टाकलं. सर्व बरखास्त, सगळे प्राचार्य फिचार्य जे कोणी असतील ना, सर्व बरखास्त, कलेक्टर सगळे बरखास्त, प्रत्येक प्रशासक नेमले. म्हणजे तिथं जयंत चौधरी जे होते ते प्रशासक, लष्करी प्रशासक, आणि बखले नावाचे जे होते हे मुलकी प्रशासक हे नेमले. आणि मग आपल्या आता खटल्याला सुरुवात झाली. तशा रीतीने एकंदर आपल्या लोकांनी जे खटले दाखल केले, तर अगदी 35 वर्षाचा यंग अशा प्रकारचा आपला जो कलेक्टर होता मोहम्मद हैदर, त्याच्यावर खटले दाखल झाले. मागच्या वर्षी ज्या लोकांना उपळ्याच्या मध्ये घातलं होतं आपल्या जेलमध्ये, त्या कलेक्टरला दुसऱ्या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्रकला पाठीमागं असं उघड्या जीपमध्ये आपल्या ट्रकमध्ये बांधून इथं आणलं होतं. लक्षात घ्या काय असतो काळ, म्हणजे का टाय कोट हँडसम अशा प्रकारचा तो अधिकारी आहे. आणि इथं जेलमध्ये त्यानं घातलं. आपल्या असणारा ठराव झाला, आपल्या ह्यांचा बार काउन्सिलचा ठराव झाला आणि सांगितलं याला कुणी वकील द्यायचं नाही आपल्याला. इथं घातलं. आणि घातल्यानंतर मग आपली लोक आता बॅरेक्स इथं हैदराबाद मुक्ती संग्रामामुळं मला जाण्याचा योग आला मध्ये. तर एकंदर त्या ठिकाणी आम्ही बघितलं तर आपली लोक तिथून म्हणायची, अरे ते तुला जरा ते हैदरीसारखंच वाटतंय, कोणतरी आपल्या म्हणजे मोहम्मद हैदरसारखंच वाटतं. ते म्हणला कुठलं काय, त्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं नाही माहीत नाही आहे. जेलमधली लोक आहेत त्यांच्या प्रोसिजर व्हायच्या होत्या. आणि मग आपल्या कलेक्टरने एक अर्ज केला आहे जजकडं, आणि ते सांगतायत की अनसेवर्ड पर्सन राहत आहे, डर्टी अँड अनसेवर्ड पर्सन्स. आपल्या याला त्यानं अर्ज केला आहे की बाबा हे अशा प्रकारची लोक राहत आहेत. मग त्यावेळेस जजनं सांगितलं की मिस्टर हैदर, यू आर ए नॉट ए कलेक्टर, यू आर ए प्रिझनर, तुम्ही आता आरोपी आहेत. मग त्या असणाऱ्या कलेक्टरला शेवटी एक गोदावरी टेके नावाची ईट भूम तालुक्यातलं, तर तिथं असणाऱ्या म्हातारी जी होती 2, तर त्यानं तिथं जाऊन गोळ्या घालून त्यांचं घर जाऊन टाकलं होतं. त्या प्रकरणाचा पाठपुरावा एवढा केला की त्याच्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा झाली होती. तर ह्या फाशीची शिक्षा पुन्हा त्यानं स्वतः लढला, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टातून सुटला. मात्र त्याचंसुद्धा पत्र आम्ही गुलबर्ग्याहून त्या ठिकाणी आणलं, हैदरचा तडा लावला. त्याच्या असणाऱ्या म्हणजे संपर्क जेव्हा सुरुवात झाला, आम्ही कलेक्टरला 10 वेळेला भांडलो, मला कलेक्टरची यादी लावा, इथं कलेक्टर पहिल्यापासूनचे कोणते त्याची यादी लावा. 1905 पासून ती परेशान, डेप्युटी कलेक्टर सगळे परेशान व्हायचे. सर म्हणले तुम्ही काहीतरी काढू नका, आम्हाला ताप होतो इकडे. तर तशा रीतीने म्हणलं सोडा, आम्ही शोधतो. मग त्या कलेक्टरला सोशल मीडिया शोधत गेलो. तर त्याचा जो मुलगा होता, अनेकाच्या फ्रेंड रिक्वेस्ट यायच्या, आम्ही बोलायचो. तर त्याचा जो मुलगा होता, तर तो मसूद हैदर मला अमेरिकेमध्ये सापडले. आणि अमेरिकेमध्ये सापडल्यानंतर त्यांना मी पहिलाच फोटो तिथं कलेक्टर ऑफिसचा पाठवला. म्हणजे माझा जन्म तिथं झाला होता. मग त्यांनी मला ऑटोबायोग्राफी पाठवून दिली, त्यांचा फोटो पाठवून दिला इथं
आणि माझ्या पुस्तकामध्ये ते घातलेलं आहे. म्हणजे आपली लिखाणाची आणि आपल्या अभ्यास करण्याची ही शैली आहे. म्हणजे जे कुणी केलंच नसेल तो करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि दुसरा मुद्दा की कासिम रजवीचं नेमकं काय झालं हा आपल्यापुढं प्रश्न येतो. तुमच्या वडिलांना तुमच्या आजोबांना ज्यावेळेस तुम्ही विचार लागला कासिम रजवी नाव घेतल्यावर सर्व ज्याने अभ्यास केला आहे त्याच्यापुढं प्रश्न निर्माण होतो की भयानक स्वरूपातला माणूस, म्हणजे भयानक स्वरूपातला. आता भयानक एवढ्या दृष्टीनं की कत्ल करणे वगैरे सहज. इम्रोज नावाचं जे काही तिथलं वर्तमानपत्र होतं ते कामिल नावाचा पत्रकार होता, त्याला शोएबुल्ला खान त्यानं त्याच्या विरोधात फक्त एक बातमी टाकल्यावर आणलं आणि समोर दोन्ही हात कलम करून टाका म्हणला. म्हणजे अशा प्रकारचा विचित्र माणूस. गोरटा नावाचं बिदर जिल्ह्यातलं एक गाव आहे, लोकांनी उठाव केला, गावामध्ये सकाळी रझाकार घुसले, सर्व लोकांना बाजूला केलं, कपडे सर्वांचे काढले, लेडीज जेंट्स काय असेल ते कपडे काढले, एका विहिरीमध्ये ढकललं, वरनं कडबा रचला आणि 200 माणसाला आग लावून टाकली. मग हा कासिम रजवी नेमका झाला काय? तर कासिम रजवीविषयी ज्यावेळेस माहिती आम्ही घेतली तर कासिम रजवीला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यावर 3 खटले त्या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. बीबीनगर डकोटी प्रकरण, मगाचं सांगितलेलं पत्रकाराचं एक प्रकरण आणि मुगळेचं 3 प्रकरणामध्ये त्याला दोषी धरण्यात आलं आणि तब्बल शिक्षा दिली 7 वर्षाची. आपण 7 वर्षाची शिक्षा दिली. मग तो तिथं तक्रार करायला म्हणून येरवड्याच्या जेलमध्ये त्याला घातलं आणि येरवड्याच्या जेलमध्ये घातल्यानंतर 1957ला तो सुटला. पुन्हा त्यानं आपली बैठक घेतली, मजलिसची बैठक घेतली आणि मजलिसची बैठक घेतल्यानंतर त्याचे जे होते या 10 वर्षाच्या मध्ये कालावधी गेला होता, जेमतेम 30-40 माणसं आली, बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलं होतं आणि मग त्यावेळेला सांगितलं की भारत मेरे लायक नाही आहे अभी ये लोग, म्हणून त्यानं सांगितलं की मी आता पाकिस्तानला निघून जाणार आहे. बाय इज्जत म्हणण्यापेक्षा तो प्रोसिजरली त्यानं तिकडे निघून गेला आणि जाता जाता जे वाहेद कुरेश आपलं ओवेसी जे आपले जे ओवेसी आहेत त्यांचे आजोबा त्यांना त्याचं अध्यक्ष केलं आणि ते पाकिस्तानला निघून गेले. मग आपला इतिहास तिथेही संपत नाही. मग पुढं त्याचं काय झालं याच्यावर ज्यावेळेस सुरुवात केली, मग आता मला गेल्या वर्षी तिथेही घुसलो आणि घुसल्यानंतर त्यांच्या वारसदाराला शोधून काढलं. त्यांच्या शेवटचे जी काही कन्या आहेत त्या एजाज खान तिथल्या त्या खासदार आहेत. मग त्यांच्याकडून पुन्हा रेकॉर्ड मागून घेतलं. म्हणजे अशा प्रकारचं जे काही रेकॉर्ड असेल अशा प्रकारचा रेकॉर्ड मी काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर हे काढत असताना की आपल्याला आणखी एक प्रश्न नेहमी पडतो की निजामानं या 1965ला जे युद्ध झालं त्याच्याकरता 5 टन सोनं दिलं. नेहमी बातम्या सोशल मीडियावर येतात, तर अजिबात नाही आहे. तर ते टन वगैरे काही सोनं दिलं नव्हतं. 425 किलो डिफेन्स गोल्ड जे फंड त्या कालखंडामध्ये उभा केला होता त्याच्यामध्ये त्यानं टाकलं होतं. त्याला 6.5% व्याज होतं. तर शेवटचा टप्पा सांगत असताना निजामाची श्रीमंती सांगत असताना सर्व काही त्याला मिळालं. त्या कालखंडामध्ये त्यानं 8,40,00,000 रुपये नेस्ट वेस्ट बँकेमध्ये टाकले होते इंग्लंडमधल्या. त्यानं बँकेत टाकल्यानंतर त्याचं एवढा गोंधळ सुरू झाला पुन्हा 8,87,00,000 म्हणजेच आजचे जे काय असेल तर ते 3,40,08,00,000 रुपये होतात. 3 अरब. मग आता 3 अरब म्हटल्यानंतर पहिल्यांदा 150 माणसं सांगितली, त्याचा विस्तार एवढा झाला. निजामाचे वारसदार पूर्णपणे निघून गेले. जिथं किंग कोठी होती तिथं आता खटकाचं दुकान आहे, हे राहत नसतं काय. मग त्याचाच आता ज्यावेळेस हा निकाल लागल्यानंतर त्याच्या वारसदारामध्ये ते वाटण्यात येईल किंवा वाटायला चालू आहे. आपल्याला फक्त टॅक्सची मतलब आहे. तर असा असणारा हा हैदराबाद जे संस्थान होतं, हैदराबाद संस्थान पूर्णपणे विलीन झालं. त्याचं बारकाईने निरीक्षण करणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणजे एकंदर फोकल ज्याला आपण स्टोरी किंवा ग्रामीण भागामध्ये चाललेल्या ज्या कथा असतात त्याच्यापेक्षा आपल्या जे कथा आपलं जे असणार अवलोकन हे वेगळं असलं पाहिजे. तर याच्यावर पूर्णपणे पूर्णविराम त्या ठिकाणी लागलं आणि हैदराबाद जे होतं ते हैदराबाद आपल्यामध्ये त्या ठिकाणी सामील होऊन आज एकसंघ अशा प्रकारचा भारत आहे. एकसंघ भारत आपण घडवायचा आहे आणि याच्यातून आपल्याला बोध एकच घ्यायचा आहे की माझं प्रत्येक वाक्य, माझं असणारा जीवनातला एक एक क्षण हा माझ्या देशासाठी असला पाहिजे. एवढाच बोध या असणाऱ्या हैदराबाद मुक्तीसंग्रामातून आपण घ्यायचा आहे आणि आपण सर्वांनी मिळून अखंड भारत कसा व्यवस्थित राहील याचा प्रयत्न करायचा आहे. एवढाच प्रयत्न या ठिकाणी आहे. मला बोलवलं याबद्दल सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानून माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.